अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत खूप सारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने तपास होणं गरजेचं आहे. अधिवेशन बोलवा असं सांगितलं जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशा चर्चा गेले काही दिवस आपण सतत ऐकतोय. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचं म्हटलेलं आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या चर्चा फेटाळल्या. विलिनीकरणाचा मुद्दा नेहमीच टाळला. आता विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार 12 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं, अजित पवारांनी रोहित पवारांना काय सांगितलं होतं याचा खुलासा रोहित पवार करणार आहेत. तर विलिनीकरणाबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही सूर बदललेले बघायला मिळत आहे. सुनील तटकरेंनी याबाबत 10 तारखेला सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. आमचा पुढचा कार्यकाळ दादा असतानाच मी वारंवार स्पष्ट केलं, आम्ही एनडीएसोबत आहोत आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल ही एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीए म्हणजे भाजप. आता भाजप बरोबर ते आम्ही असतानाची जी आज आम्ही केलेली सुरुवात आहे, याला सोबत येण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी त्याच्यातली स्पष्टता द्यावी ना. मी तेच विचारतो गेले काही दिवस की आम्ही भाजपच्या सोबत म्हणजे एनडीएमध्ये आहोत, त्या भूमिकेशी सहभागी असणाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये उत्तर द्यावं किंवा त्यांचं काय मत असेल ते स्पष्ट करावं. उत्तर नाही, मी प्रश्न त्यांना विचारणार कोण, उत्तर त्यांनी स्पष्ट करावं, जेणेकरून मग आपापसात संयमाने बोलत आहे की आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भाजपबरोबर आहोत. ती या भूमिकेया अनेकांना पसंत पडली नाही. आता 19लाच दादांची इच्छा होती की भाजपबरोबर सरकार करावं, दादांनी केलं. 22ला दादांची इच्छा होती, ते लपून राहिलं नाही. 23ला इच्छा होती, ती 23ला दादांची असलेली इच्छा एनडीएमध्ये आम्ही सहभागी झाला मुळेच पक्षाचे 2 भाग झाले. कशामुळे पक्षाचे 2 भाग कशामुळे झाले? आम्ही एनडीएच्या सोबत गेलो म्हणून झाले ना. मग आता ते मान्य की नाही याच्याबद्दलची स्पष्टता आली तर बरं होईल. एनडीए म्हणजे भाजप बरोबर होती आणि स्वाभाविकपणाने देवेंद्रजी म्हणाल ते सरळ आहे. रोहित पवार 10 आणि 12 तारखेला मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. 10 तारखेला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दादांच्या अपघातासंदर्भातली माहिती रोहित पवार देणार आहेत. तर 12 तारखेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार विलिनीकरणासंदर्भात बोलणार आहेत. दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. मात्र आता रोहित पवार पत्रकार परिषद आणि प्रेझेंटेशन घेऊन कोणता गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.